कोण होतं इथं त्यांना पण फोन कर ना. ते तिकडे गावात गावात हवे भाऊ हवे कमळाचं झाड. इथं काय झालं होतं म्हणली. इथून पाणी नेलं हा देवाला घालायला. हा हवे काय नाही आता का भाऊ त्याचे पानं न्यायचे हा गात 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 उकळायचे ना आंघोळ करायचे. कुठे कमळाचं झाड. ते पलीकडचं आहे ते हा हे चिचाच्या पलीकडचं तिथे. त्यामुळे ते काय लोक आले तिकडून आंघोळ पाणी कुठं घ्यायचं. लईच थाटात देवा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा कानिपनाथ. ठेवू हे ठेवू इथं काय ते येऊ. तर मित्रांनो आपण आलेलो आहे बडे बाबांना. म्हणजेच आपल्याला जायचं आहे बघा मडीला. तर पहिलं दर्शन हे बडे बाबाचं. तर आम्ही आलेलो आहे या ठिकाणी. कसा आहे नमो आदेश. मित्रांनो आम्ही आलेलो आहे बडे बाबाच्या दर्शनासाठी. आणि आपल्या या ठिकाणी समोर बघा बडे बाबा. तर आपण आलेलो आहे बडे बाबांच्या दर्शनासाठी. नमो आदेश. तर मित्रांनो आपण आलो होतो बडे बाबाला. आणि तर हां कोणाचा हा का इकडेच पहिलं तर बडे बाबाच्या दर्शनासाठी आलो होतो मित्रांनो. आणि दर्शन झालं. आणि कुठे हा का पेंटिंगचा आहे. हा पेंटिंगचा बनवेल हा. पाणी जरी पडत काय होते हा नाही बनवेल आहे ना घरी जाताना. मग तर या ठिकाणी मी पहिली वेळेस आलेलो आहे. आणि वर येता वेळेस खूप म्हणजे आनंद होता माझ्या मनात. आणि पण मंदिराच्या आजूबाजूला आतमध्ये देवाजवळ जाऊ देत नाही आता. तर लांबूनच दर्शन करायला भेटलं. पण माझं मन असं होतं की मला जवळ जायला भेटेल पण तसं काही झालं नाही आहे. तर त्याच्यामुळं थोडंसं मनामध्ये दुःख आहे. पण असो आता तिकडं पुढं पाहूया कसं. तर जाऊया आता मडीला. तिथं आता आम्ही बडे बाबाचं आहे हे या ठिकाणी. आणि आता मंदिराचं खूप मोठं काम चालू आहे. तर आणि आजपासून आजची होळी आणि होळीचं आजपासून इथं यात्रा ही चालू झालेली बडे बाबाची आणि आपल्या मडीची. आणि तिकडं बघा तुम्ही मंदिर नाही आहे काय करायचं. तर हे असं आहे. तर बघा किती आनंदामध्ये या ठिकाणी दुकानं वगैरे लागले. तर खूप भारी आहे. तर या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या याच्यामध्ये आता गर्दी होत आहे. आणि बघा तिकडे रसवंती त्याचे जसे दुकानं जसं आहे त्या पद्धतीनं ते
ॲडजस्ट करत आहे या ठिकाणी जिथं तिथं लावायचं आहे बघा आता बघा. आणि हे बघा इकडं मंदिराचं काम चालू आहे आता भाविकांची गर्दी खूप आनंद झाला या ठिकाणी येऊन आणि येईल नव्हतं आपण कधीच आणि पहिली वेळेस आलेलं आहे बडेबाबाला. आता जायचं मडीला. तर हे बघा चैतन्य मच्छिंद्र नाथांचं मंदिर. हा